Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ प्रकरण या देवदास बीइंग अ फायनल स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचीच्या 3 कल्पना पाहिल्या. आता या व्हिडिओमध्ये आपण गुरुचीच्या पुढील कल्पना बघू. आता पुढील कल्पना जर बघितली तर गुरुचीचं हिम हे येते बघा. आता गुरुचीचं हिम कल्पना म्हणजे कसं की आपण बघणार आहोत पंचविध कशा कल्पनामध्ये की स्वरस, कल्क, क्वात, हिम आणि फांट येतात. तर हिम कल्पना कशा येतं ते आपण पंचविध कशामध्ये बघू. पण सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा, हिम कल्पना हे रात्रभर गाळून ठेवावं लागते. तर आता याच्यामध्ये बघा की गुरुची हिम. आता गुरुची हिम म्हटलं की याच्यामध्ये फक्त घटकद्रव्य म्हणून गुरुचीच येणार बघा. गुरुचीचा 1 भाग आणि आता हिम कल्पना म्हणून त्याचा 6 भाग घ्यायचा पाणीचा. गुरुची हिम म्हणून काय घ्यायचं, पाणीचा 6 भाग घ्यायचा. आणि त्याचे निर्माण त्याच्यामध्ये जर फायटोकेमिकल जर बघितली तर अल्कलॉइड्स, टेनोस्पोराइड्स, टेनोस्पोरिन्स, त्याच्यानंतर सॅपोनिनसुद्धा याच्यामध्ये भेटतात फायटोकेमिकल्समध्ये. आता याची निर्माण विधी बघा. आता तुम्हाला माहिती आहे निर्माण विधी म्हणलं की कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचा. कुकिंग मोड ॲक्टिवेट का करायचा, कारण की आपल्याला काय करायचं, आता गुरुचीचं हिम बनवायचं. तर गुरुचीचं कांड घ्यायचं, गुरुचीचं कांड स्वच्छ धुवायचं, नंतर खलवयंत्रामध्ये त्यांचं चूर्ण करायचं. चूर्ण केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, एक मृत पात्र घ्यायचं आणि त्या मृत पात्रामध्ये 6 पट पाणी घालायचं. 6 पट पाणी घातल्यानंतर चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांना रात्रभर भिजत ठेवायचं. त्याच्यानंतर रात्रभर भिजत ठेवल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्याला कपड्याद्वारे गाळून घ्यायचं. कपड्याद्वारे गाळून घेतल्याच्या नंतर त्याचं काय होते, मग ते जे आपल्याला हिम कल्पना भेटते. तर मग आपल्याला काय वाटतं, कपड्याद्वारे गाळून घेतलं की हिम कल्पना भेटते. इथपर्यंत ती निर्माण विधी संपली. ओके. आता यापुढं काय होते, इथपर्यंत समजलं का, समजलं की नाही? ठीक आहे, चला तर पुढं बघा फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदिक पार्ट फार्माकोडायनॅमिक्समध्ये काय म्हणायचं की रसवीर्य विपाक. आता याच्यामध्ये गुरुची म्हणल्यावर काय येणार, कशाय तिक्त, उष्णवीर्य, मधुर विपाक आणि गुरु स्निग्ध हे गुण झाले. पण आपल्याला याच्यासोबतच इंग्लिशचा पार्ट लिहावं लागते. आता इंग्लिशचा पार्ट लिहिण्यासाठी काय करतं सर, तर इंग्लिशचा पार्ट लिहिण्यासाठी बघा आता हे हिम कल्पना ही कोल्ड एक्स्ट्रॅक्शन आहे. तर त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टी राहणार की इम्युनोमॉड्युलेटरी राहणार, अँटी इन्फ्लामेटरी राहणार, त्याच्यानंतर कोल्ड एक्स्ट्रॅक्शन असल्यामुळे त्याच्यामध्ये अजून अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी राहणार, त्याच्यानंतर अँटी डायबेटिक इफेक्ट राहणार, अशा प्रकारचे फार्माकोडायनॅमिक्स. आता त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर फार्माकोकायनेटिक्स येते. आता फार्माकोकायनेटिक्समध्ये माहिती आहे आपल्याला ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिएशन. आता ॲब्झॉर्प्शन थ्रू JIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स आणि मेटाबॉलिझम प्रायमरी इन लिव्हर आणि एक्सक्रिएशन थ्रू किडनी वर स्किन. त्याच्यानंतर इथपर्यंत समजलं का, तर हे झाले फार्माकोकायनेटिक्स. आता याच्यानंतरचं पॉईंट येते की थेरपटिक यूज. आता ही MCQ मित्रांनो की हिम कल्पना जी गुरुची जी हिम आहे ती छद्रीनाशक आहे, ते छद्रीनाशक आहे. त्याच्यानंतर याची मात्रा जर बघितली तर 50 मिलीलिटर. गुरुची क्वाताची मात्रा किती होती, 50 मिलीलिटर. याची पण मात्रा किती आहे, 50 मिलीलिटर. हे लक्षात राहू. आता याच्यासोबत अनुपान म्हणजे काय द्यायचं, मध द्यायचं. याच्यासोबत अनुपान काय द्यायचं, मध द्यायचं. पण गुरुची क्वातासोबत अनुपान काय द्यायचं, पिंपळी चूर्ण. ते लक्षात राहू द्या. आता पथ्य अपत्य. आता पथ्य अपत्य याच्यासोबत जर बघितलं तर लाजमंडी, यवशाली, गोधूम आणि मासरस हे सर्व पथ्य आहेत. हे सर्व काय आहेत, पथ्य आहेत. पण नस्य, बस्ती, उद्वेग, विरुद्धार किंवा उष्ण पदार्थ हे सगळे अपत्य आहेत. आणि याच्यानंतर याचं सेवनकाल हे पण एक MCQ मित्रांनो की गुरुची हिम कधी घ्यायची, पर्टिक्युलरली कधी घ्यायची, तर मुहूर्मुहमध्ये घ्यायची. मी औषध सेवनकालामध्ये सांगितलेले तुम्हाला 10 आपले सेवनकाल कसे नियमित. तर त्याच्यानंतर येतं जे म्हणजे रिसर्च अपडेट. आता रिसर्च अपडेटमध्ये काय लिहायचं सर, तर रिसर्च अपडेटमध्ये बघा अल्कलॉइड, फ्लॅवोनॉइड्स, सॅपोनिन आणि स्टेरॉइड हे गुरुची हिममध्ये पदार्थ भेटतात. पण यांचा उपयोग जर आपण रिसर्चमध्ये जर बघितला तर गर्भणी छद्री म्हणजे उपयोग होतो. त्याचा कशामध्ये होतो, गर्भणी छद्रीमध्ये उपयोग होतो. 30 दिवस गर्भणीच्यावर गुरुची हिम दिली आणि त्याच्यानंतर असं इफेक्टिव्ह झाला की ते गर्भणी छद्री त्याचे नाशक झाले, म्हणजे छद्रीनाशक आहे. म्हणजे अशा प्रकारचं इथपर्यंत समजलं का. थँक्यू. आता याच्या पुढं आपण नेक्स्ट कल्पना बघू. तर आता नेक्स्ट कल्पना येते ती म्हणजे गुरुची संशमन वटी किंवा त्याला गुरुची घनसुद्धा म्हणतात. आता गुरुची संशमन वटी बनवण्यासाठी आपल्याला बघा तर घटकद्रव्य म्हणून काय काय यूज होणार, एक गुरुचीचा 1 भाग आणि जल हे 4 भाग यूज होणार. जल 4 भागचा आपल्याला 1 भाग करावं लागतं, म्हणजे त्याची क्वाथ बनावं लागते. म्हणजे 4 भागचं 1 भाग करावं लागतं म्हणून त्याचं काय करायचं, क्वाथ बनावं लागते. तर आता त्याचे आपण फायटोकेमिकल्स जर बघितले तर अल्कलॉइड्स, टेनोस्पोरिन हे सर्व त्याच्यामध्ये येतात.
परंतु आता त्याच्यानंतर फायटोकेमिकल्स झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की निर्माणविधी असते. निर्माणविधी म्हणजे काय सर, तर निर्माणविधी म्हणजे कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचा, गुडुचीचे कांड घ्यायचे, त्यांचे खलवयंत्रामध्ये चूर्ण करायचं. खलवयंत्रामध्ये चूर्ण केल्यानंतर त्यांना काय करायचं, त्यांना मृतपात्रामध्ये त्यांना रात्रभर 4 पट पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्या मृतपात्राला अग्नी प्रज्वलित करायची. अग्नी प्रज्वलित मंद अग्नी दिल्याच्यानंतर त्या 4 भागाचा 1 भाग करायचा आणि 1 भाग झाल्यानंतर त्याचं काय करायचं, त्याला गाळून घ्यायचं वस्त्राद्वारे. गाळून घेतल्यानंतर त्याला सूर्यप्रकाशामध्ये सुकवायचं आणि ते सुकवायच्या नंतर त्याच्या वटी आपल्याला तयार करण्यासाठी त्याला सुकवावं लागेल. आणि मग नंतर त्याचे जे आपल्याला भेटते त्याला आपण गुडूची वटी असं म्हणतो. गुडूची वटी अशा प्रकारची ही गुडूची वटी निर्माणविधी आहे. समजलं की नाही? हो, चला समोर बघूया आता. मित्रांनो बघा, आता तुम्हाला माहिती आहे की फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स. आता त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पार्ट काय येणार, रस वीर्य विपाक गुड. आता गुडुचीचा रस काय कशा टिकतं, वीर्य उष्ण आहे, विपाक मधुर आहे आणि गुण हे गुरुस्निग्ध आहे. त्याच्यानंतर आता मॉडर्नचा पार्ट आपल्याला जर लिहायचा असेल तर फार्माकोडायनॅमिक्समध्ये इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट करते, अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट करते, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, अँटी डायबेटिक इफेक्ट करते. हे झालं फार्माकोडायनॅमिक्स. आता याच्यानंतर जे येते ते म्हणजे काय, फार्माकोकायनेटिक्स. हे तर तुम्हाला पाठच झालं असेल. ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स, मेटाबॉलिझम प्रायमरली इन लिव्हर आणि एक्सक्रेशन थ्रू किडनी आणि स्किन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे थेरपेटिक यूज. आता त्याचा उपयोग कशासाठी आपण करतो गुडुचीचा वटीचा, तर त्याचा उपयोग ज्वरग्न म्हणून उपयोग करतो. त्याच्यानंतर पांडुरोगनाशक सुद्धा उपयोग करतो आपण त्यांचा. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर याची मात्रा येते. आता याची मात्रा जर बघितली तर वटी बनवायची म्हणल्यावर आपल्याला MG मध्ये लिहावं लागते आणि त्याची मात्रा आहे 500 mg. म्हणजे आपल्याला वटी बनवायची तर त्याची 500 mg मात्र पाहिजे. अनुपान जर बघितलं तर याचं जलसोबत घ्यायचं, कारण की काय ज्वरक नाही म्हणून त्याचं अनुपान काय घ्यायचं, जल घ्यायचा. आता पथ्यापथ्य हे ज्वराच्या अणुनुसार घ्यायचं आणि सेवनकाल हे 3 ते 4 वेळा घ्यायचं. आता रिसर्च अपडेट जर बघितला तर CCRSनं आयुष मंत्रालयानं काय केलं, कोविड-19मध्ये गुडूची गण हे 30 दिवस सेवन करण्यासाठी दिली आणि ते कोविड-19मध्ये खूप उपयोग झाला. तर ते हे रिसर्च अपडेट आहे. बस हे गुडूचीचे एवढंच येते. आता आपण इथपर्यंत समजलं का? ओके नाही? ठीक आहे. चला आता समोर बघू आपण दुसरी कल्पना. तर आता नेक्स्ट कल्पना येते ते म्हणजे गुडूची सत्व. आता गुडूची सत्व बनवायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचा घटक द्रव्य जर बघितला तर त्याच्यामध्ये घटक द्रव्य आपल्याला माहिती आहे की गुडूचे घ्यायचं 1 भाग आणि त्याच्यासाठी आता सत्व निर्माण करायचं म्हणल्यावर त्याला जल घ्यायचं 21 भाग. आता जल 21 भाग घ्यावं लागते त्यासाठी. त्याच्यानंतर फायटोकेमिकल्स जर बघितलं तर अल्कलॉइड, टिनोस्पोरिन हे त्याच्यामध्ये असतात. आता त्याच्यानंतर जे पॉईंट येते ते म्हणजे निर्माणविधी. आता निर्माणविधी म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचा, त्याच्यानंतर गुडूचीचे कांड घ्यायचे, स्वच्छ धुवायचे, नंतर खलवयंत्रामध्ये चूर्ण करायचं. आता चूर्ण केल्याच्यानंतर एक मृतपात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते गुडूची चूर्ण टाकायची आणि त्याच्यानंतर ते टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये रात्रभर पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, ते वरचं जे शाक आहे ते शाकाला काय करायचं, सेपरेट काढायचं आणि त्याला 21 वेळा धुवून घ्यायचं. त्याला काय करायचं, 21 वेळा धुवून घ्यायचं आणि ते 21 वेळा धुतल्याच्यानंतर त्याच्यापासून जे सत्व आपल्याला प्राप्त होतं त्याला वाळू द्यायचं. आणि त्याला वाळू दिल्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, की त्याला जे आपल्याला सत्व पाहिजे त्याचं मग नंतर आपल्याला त्याचं पावडर करायचं आणि पावडर केल्याच्यानंतर त्याला भरणीमध्ये साठवून ठेवायचं आणि भरणीमध्ये साठवून ठेवल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतो की गुडूची सत्व प्राप्त होतो. तर अशा प्रकारची ही निर्माणविधी होते. आता याच्यानंतरचं जे पॉईंट येते ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय सर, तर तुम्हाला माहिती आहे की आयुर्वेदिक पार्ट म्हणलं की रस वीर्य विपाक. गुडूचीचं काय कशा आहे टिकतं, वीर्य उष्ण आहे रस, त्याच्यानंतर विपाक मधुर आहे आणि गुण हे गुरुस्निग्ध आहे. त्याच्यानंतर मॉडर्नचं पार्ट आहे. आता मॉडर्नचं पार्ट म्हणलं की त्याच्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटर येणार, अँटी इन्फ्लॅमेटरी येणार, अँटी ऑक्सिडंट येणार आणि अँटी डायबेटिक प्रॉपर्टी येणार. आता याच्यानंतर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की फार्माकोकायनेटिक्स लिहावं लागते. फार्माकोकायनेटिक्स काय, तर ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स, मेटाबॉलिझम थ्रू प्रायमरली लिव्हर आणि एक्सक्रेशन थ्रू किडनी और स्किन. आता त्याच्यानंतर जे नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे थेरपेटिक यूज. ओके नाही? हो. चला मग आता तर थेरपेटिक यूजमध्ये बघितलं तर याचं हे ज्वरहर कार्य करते. हे पण काय करते, ज्वरहर कार्य करते. याची मात्रा जर बघितली तर याची मात्रा 1 ग्राम आहे. किती? आता एवढं लक्षात ठेवा की सत्व म्हणलं की 1 लक्षात ठेवायचं, सत्व म्हणलं की 1 लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याची मात्रा किती, 1 ग्राम. अनुपान हे मध.
त्याचे पत्ते हे जोरानुसार घ्यावं लागते. त्याच्यानंतरचं जे पॉईंट आहे सेवन काल हे प्रातः तथा सायंकाळ येते. आता त्याच्यानंतरचं जे पॉईंट आहे ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता त्यांनी काय केलं की गुडूची सत्व हे मॅक्झिमम कोणत्या ऋतूमध्ये प्राप्त होतो रिसर्च अपडेटमध्ये, तर शिशिर ऋतूमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये प्राप्त होतो मॅक्झिमम, आणि मिनिमम हे ग्रीष्म ऋतूमध्ये प्राप्त होतो. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? हो. तर अशा प्रकारच्या 3 कल्पना होत्या. आय होप की तुम्हाला हे सर्व समजले असेल. यांना नीट एकदा व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, आणि याच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्याची काही टेन्शन घेऊ नका. फक्त एवढं आहे, हे जे दिलेलं आहे एवढंच लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला ग्रोथ करा मित्रांनो. तुमची फार मला सपोर्ट पाहिजे, तुमचा फार मला नितांत गरज आहे. तर थँक्यू व्हेरी मच.